2025 मेष कुंभ मीन या राशींना साडेसाती झाली आहे सुरू। आताच करा हा उपाय। येणारा 29 मार्च 2025 लक्षात ठेवा, या राशींची साडेसाती संपणार। शनीच्या कृपेने सुवर्णकाल सुरू होणार। ज्योतिषी शास्त्र म्हटले, ज्योतिषी शास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला अशा राशींबद्दल सांगणार आहोत ज्याची या वर्षी साडेसाती संपणार आहे। या राशींवर शनिदेवाच्या कृपेने सुवर्णकाल सुरू होणार आहे। ज्योतिष शास्त्रानुसार वर्ष 2025 हे अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे, तर काही राशींसाठी हे वर्ष विशेष नाही, कारण ते मंगळाचे वर्ष आहे। परंतु या वर्षी अनेक ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व राशींवर विविध प्रकारचे प्रभाव दिसू शकतात, ज्यामुळे लोकांना शुभ आणि अशुभ योग दिसू शकतात। आज आम्ही तुम्हाला अशा राशींबद्दल सांगणार आहोत ज्याची या वर्षी साडेसाती संपणार आहे आणि या राशीवर शनिदेवाच्या कृपेने सुवर्णकाळ सुरू होणार आहे। ज्योतिष शास्त्रात काय म्हटले जाणून घेऊयात। 2025 मध्ये साडेसाती कधी संपणार? ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी 10वी राशी मकर राशीतून साडेसाती संपुष्टात येईल। ज्योतिष शास्त्रानुसार शनीची साडेसाती 3 टप्प्यात येते आणि शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर 29 मार्च 2025 रोजी मकर राशीतून साडेसाती समाप्त होईल। असे म्हटले जाते की ज्या राशींच्या लोकांवर साडेसाती सुरू आहे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते। शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुमारे 7.5 वर्ष टिकतो। कोणत्या राशीसाठी शनीची साडेसाती सुरू होणार आहे आणि त्याबद्दल कोणते मोठे बदल होणार आहेत हे आपण जाणून घेऊयात। ज्योतिष शास्त्रानुसार 29 मार्च 2025 रोजी रात्री 10:07 वाजता शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल, जो गुरु ग्रहाखाली आहे। या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांसाठी साडेसाती संपेल आणि मेष राशीच्या लोकांसाठी साडेसाती सुरू होईल। सुमारे 30 वर्षांनंतर साडेसाती मेष राशींवर परिणाम करेल। याशिवाय इतर काही राशींवरही त्याचा प्रभाव दिसून येईल। शनी एका राशीतून सुमारे 2.5 वर्ष राहतो। या काळात सर्व राशीवर त्याचा प्रभाव पडतो। मीन राशीत शनीच्या प्रवेशामुळे साडेसातीचा पहिला टप्पा मेष राशीवर, दुसरा टप्पा मीन राशीवर आणि शेवटचा टप्पा कुंभ राशीला प्रभावित करेल। त्याच वेळी शनीची ढैया वृश्चिक राशीसाठी संपेल आणि धनु राशीसाठी सुरू होईल। कर्क राशींसाठी कंटक शनीचा प्रभाव संपेल, तर सिंह राशीसाठी हा प्रभाव सुरू होईल। अशा स्थितीत त्याचा मकर राशीवर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेऊयात। मकर राशीवर शनी संक्रमणाचा प्रभाव काय असेल? ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिदेव या संक्रमणाचा प्रभाव काय असेल? ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिदेव या संक्रमणा दरम्यान तृतीय भावात स्थित असेल। या स्थानावर शनीचे संक्रमण सहसा शुभ परिणाम देतात, त्यामुळे साडेसातीचा अंत होईल। तिसऱ्या भावात स्थित शनी 5व्या, 9व्या आणि 12व्या भावात रास करेल, त्यामुळे लहान प्रवास होण्याची शक्यता आहे। या कालावधीत परदेश प्रवास, शहरात किंवा बाहेर बदली होण्याची शक्यता असू शकते। तसेच धार्मिक कार्यात रुची वाढेल। कौटुंबिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातील भाऊ आणि बहिणींना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु या काळात परस्पर संबंधाचे चांगले राहतील। मुलांच्या आयुष्यात प्रगती होईल, तसेच मित्रांची संख्या वाढू शकते। जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात। यासोबतच पालकांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे। करिअर आणि व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी ठेवावी लागेल। तुमची मेहनत तुम्हाला यश देईल। उपाय: शनिवारी व्रत पाळणे आणि शनीची पूजा करणे लाभदायक ठरेल। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही तुम्हाला माहिती? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।